नमस्कार मित्रांनो, माझं नाव हेमंत देसाई. आज मी आपल्याला काजूची फॅक्टरी आणि लग्न ह्याचा काय संबंध आहे याची माहिती देणार आहे. यासाठी आपल्याला जावं लागेल कोल्हापूर शहरात. कोल्हापूर शहरामध्ये गारगोटी, कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी एक गाव आहे, तिथे आपल्याला जावं लागेल. तेथे सिद्धी आणि सुधीर यांचं लग्न ठरलेलं आहे. लग्न जे आहे ते पारंपरिक पद्धतीने होणार आहे. पहिल्या दिवशी जात पूजन, हळद दळणे आणि आंब्याचं झाडाचं पूजन या पारंपरिक पद्धतीने पहिल्या दिवसाची. दुसऱ्या दिवशी साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे. साखरपुड्याचा कार्यक्रम हा अंतिवडे येथे होणार आहे. त्याआधी गारगोटी येथून आम्ही दुपारी गारगोटी ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन आम्ही अंतिवडे येथे निघालो. अंतिवडे येथे हळदीचा कार्यक्रम छान झाला. हळदीच्या कार्यक्रमानंतर ठाकूर कुटुंबियांनी आम्हाला राहण्याची, खाण्याची अगदी उत्तम सुविधा केली होती. स्वतंत्र खोली प्रत्येकाला त्यांनी दिली होती. ठाकूर कुटुंबीय हे एक काजूचे व्यापारी आहेत. महादेव ठाकूर यांनी आम्हाला काजूची फॅक्टरी दाखवली. त्या फॅक्टरीमध्ये काजूची कशी प्रक्रिया होते त्याबद्दल आम्हाला माहिती दिली. काजू सुकवणे, काजूचे आकार, छोटे छोटे आकार तयार करणे आणि त्यांच्यावरचे टर्फल काढणे, हे पूर्ण एक प्लांट मध्ये दाखवून त्यांनी आम्हाला खूप सुंदर माहिती दिली. ठाकूर कुटुंबीय हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांनी अंतिवडे गावात 25 जणांना रोजगार दिला आहे. काजूच्या फॅक्टरी बरोबर त्यांचा दूध डेअरीचा पण व्यवसाय आहे. ते एक मराठी उद्योजक आहे. मराठी उद्योजक असल्याने मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. अंतिवडे हे एक गाव कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील हे एक गाव आहे. डोंगराळ गाव असल्याने खूप तिथे कडाक्याची थंडी पडली होती. लगभग 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत पारा खाली गेला होता. आम्ही थंडी खूप. आम्हा मुलांना वडिलांचे खूप कमी नातेवाईक असतात. जे नातेवाईक आहेत त्यांना भेटून आम्हाला खूप आनंद होतो. नातेवाईकांमध्ये मला जे भेटले त्यामध्ये सूर्यकांत दादा, स्नेहावहिनी, ज्योत्स्नाताई, मेघनाताई, अनिशा, अभिषेक, राहुल, चेतन आणि 2 भाऊजी सिद्धी, या सर्वांना भेटून आम्हाला खूप. सिद्धी आणि सुधीर यांचे लग्न ठरलेल्या मुहूर्तावर सुरळीत पार पडले. ठाकूर कुटुंबियांनी जेवणाची खूप उत्तम सुविधा केली होती. जेवणामध्ये खूप सारे रुचकर पदार्थ होते. जेवणाचा आम्ही खूप आनंद घेतला. वधूवरांना शुभ आशीर्वाद देऊन आम्ही मुंबईच्या परतीच्या प्रवासाला लागलो. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.